हाय दोस्तों, नमस्ते। एन के टेक वर्ल्ड चॅनल में आप सभी लोगों का बहुत बहुत स्वागत है। मित्रांनो, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा अँड बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो, ताकी तुम्हाला नवीन व्हिडिओ मिस होणार नाही। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राशन कार्ड आपलं डाउनलोड आणि राशन कार्डमध्ये नवीन आपल्या घरचे मेंबर्स कसे जोडायचे हे पाहणार आहोत मित्रांनो। तर आपण आपल्या घर बसल्या मोबाईलवरून आपण आपल्या राशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि आपल्या घरातील मेंबरसुद्धा ॲड करणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। तर चला, आपण पाहणार आहोत राशन कार्डामध्ये आपले नवीन मेंबर कसे जोडायचे आणि आपलं राशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसं करायचं मित्रांनो, आणि त्यामध्ये मोबाईल नंबर आणि आपले जे त्रुटी आहेत ते कसे ॲड करायच्या मित्रांनो। तर चला, आपण जाऊया सर्वप्रथम प्ले स्टोअरवर मित्रांनो। आपल्याला असं प्ले स्टोअरवर जायचं आहे मित्रांनो आणि इथे सर्च करायचं आहे मेरा राशन मित्रांनो। असं आल्यानंतर तुम्हाला इथे हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे मित्रांनो, मेरा राशन 2.0 मित्रांनो। इथून आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मित्रांनो हे ॲप। मित्रांनो, इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला हे ॲप मेरा राशन 2.0 ओपन करायचं आहे मित्रांनो। याला सर्व परमिशन द्यायचं आहे मित्रांनो, ॲलो करायचं आहे मित्रांनो, आणि आपल्याला आपली सर्वप्रथम लँग्वेज सिलेक्ट करायची आहे मित्रांनो। मी माझी लँग्वेज इंग्लिश सिलेक्ट करत आहे मित्रांनो। आपल्याला नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो। तर चला, मी माझा आधार नंबर टाकतो, तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून घ्या मित्रांनो। मी इथे माझा आधार नंबर टाकलेला आहे मित्रांनो। आता आपल्याला इथे हा कॅप्चा फिल करायचा आहे मित्रांनो। हा कॅप्चा आपल्याला या ठिकाणी फिल करायचा आहे मित्रांनो। आणि आपल्याला लॉग इन करायचं आहे मित्रांनो। खालती आपल्याला लॉग इन विथ OTP वर लॉग इन करायचं आहे मित्रांनो। आणि आपल्याला या ठिकाणी आपला OTP 6 अंकी मेसेजमधून मित्रांनो इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो। आपला इथे OTP टाकून आपल्याला इथे व्हेरीफाय करायचं आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला असं OTP व्हेरीफाय सक्सेसफुल म्हणतंय मित्रांनो। त्यानंतर आपल्याला ओके करून पुढे जायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक इथे एमपिन क्रिएट करायचा आहे मित्रांनो, कारण आपल्याला त्यानंतर जर आपल्याला हा ॲप ओपन करायचा असेल तर तो एमपिन टाकून ओपन होऊ शकतो मित्रांनो। आणि जर नाही करायचा असेल तर आपण स्किप करून पुढे जाऊ शकता, कारण तुम्हाला जर ओपन करायचा ॲप असेल आणि जर OTPची जर गरज पडायची नसेल किंवा आपल्याला पुन्हा OTP नाही पाहिजे असेल तर आपण क्रिएट एमपिन नाववर क्लिक करायचं आहे मित्रांनो, नाही तर आपल्याला स्किप करून पुढे जायचं आहे मित्रांनो। मी स्किप करून पुढे जात आहे। आपल्याला इथे लोकेशन टर्न ऑन करा बोलत आहे मित्रांनो। तर आपल्याला आपला मोबाईलचं लोकेशन सुद्धा टर्न ऑन करून आपल्याला सर्व परमिशन देऊन पुढे जायचं आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं फॅमिली हेडचं नाव दिसणार आहे, हे संपूर्ण आपलं राशन कार्ड दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट आणि आपला स्टेट दिसणार आहे मित्रांनो। त्यानंतर आपला इथे राशन कार्ड नंबर दिसणार आहे आणि त्यानंतर आपलं राशन कार्ड दुकानाचं नाव पण मित्रांनो दिसणार आहे आणि इथे फोन नंबर। आणि जर तुम्हाला फोन नंबर जर चेंज करायचा आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी जाऊन आपलं अपडेट करू शकता मित्रांनो। आणि त्यानंतर जर आपले फॅमिली मेंबर ॲड करायचे असेल तर आपण या ठिकाणी मॅनेज फॅमिली डिटेल्सवर क्लिक करून आपण आपलं राशन कार्ड मित्रांनो अपडेट करू शकता मित्रांनो। मी या ठिकाणी तर मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे की फॅमिली मेंबर ॲड कसे करायचे। तर आपल्याला या ठिकाणी
मॅनेज फॅमिली डिटेल्सवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला मोबाईल नंबर बी अपडेट करायचा असेल तर पेंडिंग मोबाईल अपडेटवर तुम्हाला क्लिक करून तिथे सुद्धा मोबाईल नंबर आपण आपला अपडेट करू शकता. तर मी तुम्हाला तुमचे फॅमिली मेंबर कसे ॲड करायचे ते यामध्ये दाखवणार आहे. तर आपण जाऊया फॅमिली डिटेल्सवर, मॅनेज फॅमिली डिटेल्सवर. मित्रांनो आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो मॅनेज फॅमिली डिटेल्सवर. चला तर मग क्लिक करूया. मित्रांनो त्यानंतर तुम्हाला असा पेज ओपन होईल मित्रांनो. मी सेफ्टी रिझनसाठी मित्रांनो त्या व्यक्तींचे नावे आणि त्यांचा मेंबर आय डी मित्रांनो ब्लर केलेला आहे मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. इथे मी नाव आणि इथे मेंबर आय डी ब्लर आणि राशन कार्ड ब्लर केलेलं आहे. तुम्ही इथून तुमचा राशन कार्ड नंबर, मेंबर्स आपल्या घरातील सर्व पाहू शकता मित्रांनो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, त्यानंतर आपल्याला या वरती कोण्यामध्ये जाऊन आपल्याला ॲड फॅमिली मेंबर करायचं आहे मित्रांनो. हे ॲड फॅमिली मेंबर याने आपले ॲड न्यू फॅमिली मेंबर आपण इथून करू शकता मित्रांनो. मित्रांनो सर्व सोपं आहे मित्रांनो. या ॲपमध्ये जाऊन आपल्या घरातील न्यू मेंबर आपण या ठिकाणी ॲड न्यू मेंबर करून आपण त्याचे आधार कार्ड टाकून आपले मेंबर राशन कार्डामध्ये ॲड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा आणि चॅनलला नक्कीच फॉलो करा मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सोयीसाठी पोहोचू मित्रांनो. तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू मित्रांनो.